नमस्कार. निवडणुका संपल्या काय आता महापौर निवडीची मारामारी सर्व पक्षांची सुरू झालेली आहे. आता गेले 3-4 दिवस मी माझे विचार मांडतोय निवडणुकीबद्दलचे. ते बऱ्याच जणांना आवडतात आणि तुम्हाला खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे करत असताना माझ्या काही परिचितांनी आणि एका श्रोत्याने मला प्रश्न केला की बॅलॉट पेपरवरती मतदान घेतलं तर काय हरकत आहे, तो निर्णय योग्य आहे का? त्याचं कारण असं की EVMवरती मतदान केलं आणि एका उमेदवाराने सांगितलं की डेटा कार्ड आधीच मॅनेज केलं होतं. मग आधीच त्याच्यामध्ये मतदान जे होतं ते सेव्ह करून ठेवलेलं होतं. जे करणं अवघड आहे, जे सोपं नाही आहे. पण बॅलॉट पेपरच्या बाबतीमध्ये तर हे मॅनेज करणं सहज शक्य आहे आणि आधीच्या काळामध्ये आपल्याकडे बॅलॉट पेपर होताच. मग त्याची प्रोसेस काय आहे की मतदान करून झालं, सगळ्या मतदारांनी शिक्के मारले आपापल्या पसंतीच्या चिन्हावरती किंवा उमेदवाराच्या चिन्हावरती की मतमोजणीच्या दिवशी बॅलॉट बॉक्समधनं त्या सगळ्या मतपत्रिका बाहेर काढतात, ढीग लावतात त्याचा आणि त्याच्या घड्या ज्या असतात त्या ओपन करतात आणि त्याचा एक गठ्ठा करून घेतात आणि पक्षचिन्हाप्रमाणे त्याचं सॉर्टिंग करतात. म्हणजे पतंगावरचा शिक्का, तलवारवरचा शिक्का, गुलाब फुलावरचा शिक्का, त्याप्रमाणे त्याचं सॉर्टिंग करतात आणि मग ते गठ्ठे मोजतात की कोणाला किती मतं मिळाली. आता याच्यामध्ये काय असतं की जो मतमोजणी अधिकारी जो असतो किंवा तिथे बसलेले जे कोण जबाबदार लोक जे असतात ते पतंगाच्या गठ्ठ्यामध्येच सगळे टाकू शकतात. पतंग 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 बरोबर आणि सगळ्या पक्षाच्या किंवा सगळ्या उमेदवारांचे प्रतिनिधी तिथे असतातच असेल. आणि पहिली अशी परिस्थिती होती की ग्रामीण भागामध्ये काही शहरी भागामध्ये एका विशिष्ट पक्षाचेच मतमोजणी अधिकारी तिथे असायचे, उमेदवार प्रतिनिधी. त्यामुळे हे मॅनेज करणं आणि एखाद्या उमेदवाराला निवडून आणणं हे बॅलॉट पेपरमध्ये सहज शक्य आहे आणि हे आधी होतंही होतं. त्यामुळे बॅलॉट पेपर आपल्याकडे भारतात तरी बॅलॉट पेपरवरती मतदान करणं हे ॲडवायजेबल नाही आहे. इतर देशामध्ये असेल पण त्यांच्याकडे माझ्यामध्ये बऱ्यापैकी नियमांचं पालन होत असावं. नागरिकही खूप जागरूक आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं मॅनेज होणं तिथे मला वाटतं सहज शक्य नाही आहे, जे भारतात शक्य आहे. आणि आपण विश्वास कोणावर ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज नागरिक जे आहेत, मतदार जे आहेत, ते कुठल्याही राजकीय पक्षावरती किंवा नेत्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. साधी गोष्ट बघा, आत्ता महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एका पक्षामध्ये तुम्ही इम्पोर्ट केलेला जो उमेदवार असेल तर त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे का हो की तो किती वर्ष या पक्षात राहील? आणि महापालिकेत तर गट असतात, तिथे पक्षांतरबंदी कायदा पण नाही आहे, बरोबर ना, माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे आपल्याला विश्वासच कोणावर ठेवता येत नाही. म्हणजे आपल्याकडे ही जी सगळी जी सिस्टीम जी आहे ही बरबटलेली आहे भ्रष्टाचाराने. त्यामुळे हे होणं आपल्याकडे थोडंसं अवघड आहे काय. त्यामुळे आपल्याकडे बॅलॉट पेपरवर मतदान करणं हे ॲडवायजेबल नाही असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.